असताना माळेगावची यात्रा पार पाडण्यासाठी मी 20 लाख रुपये ॲडव्हान्स घेतला होता आणि ती यात्रा झाली, खर्च केला. खर्चाचा सगळा हिशोब मी कार्यालयामध्ये संबंधित शाखेकडं दाखल केला होता. 2014च्या यात्रेचा हिशोब मी जानेवारीच्या 10 तारखेला 15च्या दाखल केला होता. परंतु मला 11 वर्षानंतर 2025मध्ये मला नोटीस येते की तुम्ही 2014मध्ये उचललेला 20 लाख रुपयाच्या अग्रिमाचा हिशोब दिला नाही, तर 8 दिवसाच्या आत 20 लाख रुपये भरा, नाही तर तुमच्या प्रॉपर्टीमधून पैसे वसूल करण्याच्यासाठी कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव पाठवण्यात येईल. मी खुलासा दिला. खुलाशाच्या सोबत मी सगळे कागदपत्र दाखल केले. माझा खुलासा 4 पानाचा दाखल केला आणि त्यांना मी सांगितलं की तुमची मला ओरिजिनल फाईल दाखवा ऑफिसची. मला ओरिजिनल फाईल दाखवली तर मी त्याच्यामध्ये मी सगळा हिशोब दाखल केलेला आहे ते दाखवून देतो. नाही तर माझ्याकडे असलेले कागदपत्र जे आहे ते हे घ्या. परंतु यात्रा झालेली आहे, खर्च झालेला आहे, त्याच्यामुळं वसुलीचा प्रश्नच उद्भवत नाही असं सांगून मी COला, कलेक्टरला, सचिवाला कळवलेलं असताना सुद्धा त्यांनी माझी वसुली जी आहे कलेक्टर ऑफिसमार्फत चालू केलेली आहे.